त्याला योग्य अनुभव मिळाला नाही, त्यासाठी आज आपण विभागीय आयुक्त कार्यालयात निवेदन देणार आहे. काय सांगाल त्याबद्दल? आम्ही मेळघाट आणि अचलपूरच्या परिसरात आदिवासी बांधवांनी जो मका पेरला आहे त्याला अतिशय कवडीमोल भावाने EPMCच्या नाकाखाली व्यापारी वर्ग खरेदी करत आहे. हे थांबलं पाहिजे आणि 2 जूनचं जे केंद्र शासनाचं पत्र आहे त्याच्याप्रमाणे हमीभाव 2400 रुपये मिळाला पाहिजे. याच्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत. विभागीय आयुक्तांना हे सांगणार आहोत आणि आदिवासी विकास विभाग याचं पालक आहे, तर त्यांनी मका खरेदी केंद्र सुरू करावे ठिकठिकाणी आणि त्यांना न्याय मिळवून द्यावा, हेच आम्ही त्यांना सांगणार आहोत. याबाबत आपण स्थानिक आमदाराला निवेदन दिलं आहे. स्थानिक आमदारांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि आपल्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून त्यांना पूर्णपणे माहिती जात आहेत. ते माहिती घेत आहेत. मात्र प्रत्यक्ष आम्ही त्यांना भेटलो नाही, परंतु याची पूर्वकल्पना आम्ही व्हॉट्सअपने त्यांच्यापर्यंत ही माहिती जाते. दोन्ही आमदारांना माहिती जाते. माननीय खासदारांना पण व्हॉट्सअपने माहिती पाठवले आणि आपल्या अमरावती जिल्ह्यातील जे काही आजी आणि माजी खासदार आहे, मागच्या वेळेस आम्ही माननीय अडसड साहेब जे आहे BNCमध्ये आम्ही दुसऱ्या कामानिमित्त गेलो, तिथे भेट झाली. तिथे पण त्यांना पण व्हॉट्सअपने हे पाठवलेलं आहे. म्हणजे दानवे साहेबांना पण व्हॉट्सअपने जात आहे. आता 2400 भाव भेटल्यानंतर याच्या पुढील भूमिका आपली काय राहणार? आम्ही थोडंसं कडक आंदोलन करण्याचा विचार करतो आहे, सत्याग्रह करण्याचा विचार करतो आहे आणि विनंती करण्याचा विचार करू की त्यांनी हमीभाव द्यायला पाहिजे, जेणेकरून आदिवासींची जी अंधारात जी दिवाळी दिली थोडासा उजेड त्यांच्या जीवनात पडेल याच्यासाठी. त्यांना हमीभाव मिळाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. याच्या आधी मागच्या आठवड्यात सुद्धा एक सत्याग्रह आंदोलन म्हणून आम्ही दिवसभर APMCला सर्व लोक शेतकरीसुद्धा बसलेले आहेत. काल पदयात्रासुद्धा परतवाडा इथे आम्ही काढलेली आहे आणि APMCला आम्ही विनंती करतोय की जे शासनाने भाव दिला आहे ते लोकांना भेटलं पाहिजे, कारण ते लोकांसाठी आहे, लोकांच्या हितासाठी आहे, तर लोकांना तो भाव त्यांचा मिळायला पाहिजे ही आमची सरकारला मागणी आहे. आणि जे काही भ्रष्टाचार APMCमध्ये चाललेला आहे, जे लक्षात येत नाही आहे किंवा लक्षात येत असूनसुद्धा लक्ष देण्यात येत नाही आहे, त्याच्याकडे थोडं लक्ष द्यायला हवं अशी आमची मागणी आहे. आणि शेतकऱ्यांना न्याय मिळायला हवं, कारण शेतकरी आहे, काही चोर नाही आहे की चोरी करतोय म्हणून जास्तीचे पैसे मागतोय किंवा कमी पैशात हे करेल. शेतकरी आहे तर थोडंसं त्यांचा मान ठेवून त्यांना त्यांचा हक्क द्यायला हवं अशी आमची मागणी आहे.